ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी एडिटिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे मित्रांनो। तर प्लस न्यू कॉन्सेप्ट आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेलं आहे तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून तुम्ही बिनधास्त मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घ्या। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉररॅपिंग ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जो लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओला सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार आहेत दोन ॲप्लिकेशन, एक म्हणजे कॅपकट प्रो आणि दुसरं म्हणजे VPN। तर तुम्ही VPN कोणतं सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता आणि यूज करू शकता। VPNचा काही विषय नाही, फक्त VPN कनेक्टेड पाहिजे। आणि सेकंड म्हणजे आपलं कॅपकट प्रो। जर तुमच्याकडे कॅपकट प्रो ॲप्लिकेशन नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कॅपकट प्रो अवेलेबल आहे। बरेच काही ॲप्लिकेशन आपण टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत, बिनधास्त जाऊन डाउनलोड करा, एकदम फ्रीमध्ये आहेत। ओके, आता काय करायचं, सिम्पली आपल्याला कॅपकट प्रो आहे तो ओपन करायचं। पण कॅपकट ओपन करण्याच्या अगोदर आपलं VPN कनेक्ट करायचं। सिम्पली VPN मी पॉक्स VPN यूज करतोय, तर तुम्ही रेंडम कोणतं पण VPN यूज करू शकता, काही विषय नाही। सिम्पली वर VPN वरती क्लिक करायचं आणि इथं कनेक्टचं ऑप्शन असेल, एक ॲड येईल, ते ॲड बघायची। आपलं VPN एकदम सक्सेसफुलरित्या कनेक्ट होणार आहे, तर तोपर्यंत मी एक आपलं VPN कनेक्ट करून घेतो। ओके, तर मित्रांनो, आपण VPN जे आहे ते कनेक्ट केलेलं आहे। सिम्पल काय करायचं, आता आपलं कॅपकट ओपन करायचं आहे। सिम्पली आपण कॅपकट ओपन करून घेऊयात। आता आपण व्हिडिओ कसा एडिट करायचा एकदम प्रॉपररित्या माहिती देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप न करता। तर सिम्पली मित्रांनो, ते क्रिएटचं ऑप्शन आहे, क्रिएटच्या ऑप्शनवरती क्लिक करा। जर तुमचा असा इंटरफेस असेल अशा प्रकारचा, सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला असेल, एक 15 सेकंदाचा व्हिडिओ आहे अशा प्रकारचा, म्हणजे बीटचा व्हिडिओ आहे ओनली। तर इथं ऑल बीट टाकायचं नाव विसरलो, बट मी तर अशा प्रकारे आपला जो बीटचा व्हिडिओ आहे तो आपण ॲड करून घ्यायचा आहे। सिम्पल काय करायचं, हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओची एंडिंग कट करायची आहे, व्हिडिओवरती क्लिक करायचं, थोडं खाली स्लाईड करायचं आहे, एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन असेल, सिम्पल याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। ओके, व्हिडिओ आणि ऑडिओ सेपरेट करायचं आहे। सिम्पल आता काय करायचं, ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, काही थोडं स्लाईड करायचं, बीटचं ऑप्शन असेल यावरती क्लिक करायचं। काय करायचं, आपल्या इथे बीट्स लावायचे। ओके, एक स्टार्टिंगला बीट लावून घ्या। आता थोडं समोर यायचं, इथे एक बीट असणार आहे अशा प्रकारची, ही बघा, जिथं आपला बीट आहे तिथं एक नंबर असं लावून दिलेला आहे मी। सिम्पल जिथं आपला नंबर ब्लिंक झाला तिथं आपला बीट असणार। ओके, लक्षपूर्वक बघा, तर इथं आपलं एक बीट झाला, तर इथं एक सेकंड बीट आहे। आता थर्ड बीट इथंच कुठेतरी असेल, ही बघा इथं आहे, फोर्थ असणार आहे इथे। सिम्पल समोरचा एक बघूयात, इथं एक असणार आहे, तर इथं एक, आता इथं एक बहुतेक बीट आहे, ही बघा इथं एक आहे, इथं कुठं विसरला का, इकडे नाही कुठं, इकडे एक, इथं एक, इथं एक, इकडे थोडे जरा छोटे छोटे बीट आहेत, इथे एंडिंगला एक बीट देऊन टाका, काही विषय नाही। तर अशा प्रकारे आपण जे आपले बीट आहेत तो एकदम सक्सेसफुली, म्हणजे एकदम बरोबररित्या सोप्या प्रकारे लावून घेतलेले आहेत। सिम्पल चेक करू शकता, सिम्पल आपण अशा प्रकारे बीट लावलेले आहेत। सिम्पल काय करायचं आहे, आता हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्याला कट करायचा आहे। सिम्पल काय करायचं, व्हिडिओ कट करायचा आहे। आता प्लसवरती क्लिक करायचं आहे, तुमची जिथे काय फोटोची फाईल असेल सिम्पली फोटोची फाईल ओपन करून घ्या। तर मी फोटोची फाईल ओपन करून घेतो। जर तुम्ही स्वतःचे फोटो यूज करणार असाल तर चांगलीच गोष्ट आहे, तर मी आता माझ्याकडे स्वतःचे फोटो काही यूज करत नाही, तरी मी एक फक्त फोटो एक्झाम्पलसाठी दाखवतोय। सिम्पल काय करायचं आहे, एक 2 फोटो आपल्याला ॲड करायचे। आता तुम्हाला सुद्धा एक्झाम्पलसाठी दाखवतो इथं, कारण तिकडे आपले वेगळे होते, थोडंफार फरक येईल। तर अशा प्रकारे फक्त 2 फोटो ॲड करायचे। आता काय करायचं आहे, तर रेशो आता झाला बघा मोठा, तर सिंपल
बॅकला यायचं आहे, इथं रेशोवरती क्लिक करायचं आहे. इथं रेशोचा ऑप्शन आहे बघा, सिम्पली रेशोवरती क्लिक करायचं. 9:16 रेशो सर्च आपलं सिलेक्ट करायचं आहे. तर आपला 9:16 रेशो सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला जो फोटो वरती ठेवायचा आहे तो फोटो वरतीच ठेवायचा आहे. म्हणजे जेव्हा असा खालून वरती येतो फोटो त्यासाठी म्हणतो. आता आपल्याला हा फोटो खाली ठेवायचा आहे. सिंपल हा फोटो काय करायचा, ह्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्लाईड करायचं आहे, याला ओव्हरले करून घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारे ओव्हरले केल्याच्यानंतर ही फोटो आपला मागे राहणार आहे. सिंपल हा जो फोटो आहे याची लेंथ काय करायची, 1 नंबरचा जो बीट आहे आपला इथं, तर एक 8.5 सेकंदापाशी आहे, इथपर्यंत ठेवायची. आणि दुसऱ्या पण फोटोची इथपर्यंतच ठेवायची. ओके, तर काय करायचं, खालचा जो फोटो आहे तो अशा प्रकारे थोडाफार वर ठेवून घ्यानंतर आपल्याला टच करायला प्रॉब्लेम होणे. आणि खालचा जो फोटो आहे तर खालच्या फोटोला एकदम बरोबर इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथे ही बघा, अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे. काय थोडंसं खाली स्लाईड करायचं, इथे यायचं आहे मास्कवरती आल्याच्यानंतर एक इथं ऑप्शन आहे बघा हॉरिझॉन्टलच्या, यावरती क्लिक करायचं आहे. याला अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे. ओके, एकदम फिरून असं आपल्याला एक 90 डिग्री असं घ्या, 180 घ्या, 180 घ्या, अशा प्रकारे याला वरती ठेवायचे. ओके, आणि हा जो आहे याचा या व्हाईटला अशा प्रकारे वरती ठेवायचे. ओके, सिंपल अशा प्रकारे म्हणजे थोडंफार स्मोक होणार आहे तयार. तर बघा तिथं आपला वरी रेक्टँगल दिसतोय, त्यामुळे याला थोडंफार आणखीन ॲडजस्ट करून घेऊयात अशा प्रकारे. की बघा 1 नंबरमध्ये. आता वरचा जो फोटो आहे, वरच्या फोटो सुद्धा अशा प्रकारे सेट करायचे. आणि हा फोटो काय करायचे, या फोटोला अगोदर खालती घ्यायचं आहे अशा प्रकारे. इथे 1 की द्यायची आहे आणि स्टार्टिंगला 1 की द्यायची आहे. की बघा एंडिंग केला यायचं आहे, तर अशा प्रकारे वरती ढकलायचे. ओके, अशा प्रकारे की बघा हा फोटो आपला वरती येतोय. परत खाली स्लाईड करायचे, मास्कवरती जायचे, परत हॉरिझॉन्टलवरती परत याला अशा प्रकारे वरती ठेवायचे. पण इथं आपली की सिलेक्ट होते, की आपल्याला कॅन्सल करून आता बरोबर ह्याच्यावर सेट करायचे. सिम्पली परत स्लाईड करून परत मास्कवरती यायचं. बघा इथं की आपल्याला फक्त येऊ द्यायची नाही गाईज, तर की आपली येतच आहे, तर काहीतरी याचा कुटाणा आपल्याला करावंच लागणार आहे. सिंपल. तर बघा आता की येत नाही तर नोनवरती क्लिक करून हॉरिझॉन्टलवरती क्लिक करायचे, आपली की नाही येणार. याला अशा प्रकारे रोटेट करायचं 180 डिग्री प्लस अशा प्रकारे वरती ठेवायचं आणि व्हाईटला अशा प्रकारे वरती ठेवायचं. ओके, जे लई पण म्हणजे दिसू नये आणि आपला बॉक्स पण दिसू नये अशा प्रकारे. सिंपल, एकदम सोप्या प्रकारे आहे बघा. की बघा आता आपला फोटो 1 नंबरमध्ये दिसतोय. आपला खालचा फोटो म्हणजे थोडा बॉक्स दिसतोय, त्यासुद्धा अशा प्रकारे करून घेऊयात मास्कवरती येऊन. ही बघा अशा प्रकारे आता नाही दिसणार. हा फोटो आपला 1 नंबरमध्ये वरती येतोय, हे बघा असं वाटतंय. ओके, तर इथं फोटोच्या एंडिंग पाशी यायचं आहे, 1 प्लसवरती क्लिक करायचं आहे, परत एक फोटो ॲड करायचा आपला दुसरा. सिंपल एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटोला एकदम बरोबर रेशोमध्ये बसवायचे, 2 बटन स्ट्रेच करायचे अशा प्रकारे. एकदम लास्टला यायचं आहे आपल्या सॉन्गच्या. आता बीट वाईज हा जो फोटो याला स्प्लिट करायचा. ओके, सिंपली याला स्प्लिट करून घेऊयात. काही प्रॉब्लेम होणार नाही. आता इथून पुढे तुम्हाला सगळं समजणार आहे कसं काय करायचं, कसं काय नाही. तर व्हिडिओ खूप सोपा आहे, पण लक्षपूर्वक बघा. आपले जे बीट आहेत ते आपले हुकता चुकता कामाचे नाही, नाहीतर काय झालं का थोडा व्हिडिओ वेगळाच दिसतो, त्यामुळे मी. तर सिंपल मित्रांनो, आपण जे आपले फोटो आहे ते स्प्लिट केलेला आहे, इकडचं सुद्धा ट्रान्झॅक्शन तयार केलेलं आहे. तर आता या फोटोला इफेक्ट वगैरे बघूयात काय करायचं, ट्रान्झॅक्शन कसे ॲड करायचे, काय करायचे, तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओवरती घेऊन चालतो. ओके, तर सिंपली मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ आहे आपण या व्हिडिओवरती आलेलो आहे. तर विषय असं मला वाटतं की तिकडच्या व्हिडिओमध्ये थोडंफार आपले बीट हुकले आहेत, मागं पुढे झाले आहेत, तर तुम्ही लक्षपूर्वक बीट द्या, म्हणजे तिथं लावण्यात थोडंफार गडबड झाली असेल, काही विषय नाही. आता आपण याला ट्रान्झॅक्शन वगैरे ॲड करून घ्यायचं फोटोला समोरच्या. तर सिम्पली 1 नंबरचे फोटो कसे यायचे, म्हणजे आपण जिथून आपला स्प्लिट आहे तिथून आपण तुम्हाला सांगतो आता कसं करायचं, काय करायचं. सिंपल ह्याला 1 नंबरचा फोटो धरूयात. या फोटोवरती क्लिक करायचे, खाली ॲनिमेशनवरती क्लिक करायचे. इनवरतीच आपलं ॲनिमेशन आहे रॉक वर्टिकली नावाचा, तर सिम्पली ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, समोरच्या फोटो कशी यायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, तर रॉक हॉरिझॉन्टली नावाचा इफेक्ट असेल, सिम्पली तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. 3 नंबरच्या फोटो कशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, परत याला रॉक वर्टिकलीज नावाचे इफेक्ट ॲड करायचे. समोरच्या फोटो कशी यायचे, याला सुद्धा रॉक वर्टिकलीज नावाचे इफेक्ट ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटो कशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, कॉम्बोवरती यायचं, पेंड्युलम 1 नावाचे इफेक्ट ॲड करायचं आहे. समोरच्या फोटो कशी यायचं, परत इफेक्टवरती जायचे, म्हणजे ॲनिमेशनवरती कॉम्बोवरती क्लिक करून पेंड्युलम 2 नावाचे इफेक्ट ॲड करायचं. ओके, याच्या समोरच्या फोटो कशी यायचं, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, याला रॉक वर्टिकली नावाचे इफेक्ट ॲड करायचं आहे.
त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती येऊन डिस्टोर्ट राईट नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, त्याला काय करायचं डिस्टोर्ट राईट आणि डिस्टोर्ट लेफ्ट, समोरच्या फोटो लेफ्ट डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, पेंडुलम 1 नावाचा कॉम्बोवरती इफेक्ट आहे, सिम्पली हा पेंडुलम 1 नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, पेंडुलम 2 द्यायचं आहे आणि लास्टच्या फोटोवरती यायचं आहे, कॉम्बोवरती स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ओके, समजला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, नसेल समजलं तर व्हिडिओ परत वॉच करा, काय सुद्धा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. व्हिडिओ आपण महाराष्ट्रीय भाव आहेत त्यामुळे बिलकुल पण टेन्शन घ्यायचं नाही. आणि तर मित्रांनो आपली जी की आहे ती आपण एंडिंगला दिली होती फोटोच्या, थोडंफार नॉर्मलमध्ये समोर घेतली सुद्धा चालणार आहे, म्हणजे थोडा फोटो आपला लवकर वरती येईल. ओके, अशा प्रकारे मी थोडं जास्तच घेतलं आहे, तरी पण थोडं तुम्ही नॉर्मलमध्ये थोडं समोर घ्या, विषय काय होतो फोटो आपला फास्ट वरती येतो. सिंपल. तर आपण यांना इफेक्ट वगैरे ॲड करायचे बघायचं. आता सिंपल काय करायचं, बॅकला यायचं, इफेक्टवरती क्लिक करायचं. आता आपला जो इंट्रो आहे म्हणजे हा 1 नंबरचा फोटो आहे, याला आपण इफेक्ट ॲड करूयात. तर काय करायचं आहे, आपलं बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, बॉडी इफेक्टवरती याच्यानंतर स्ट्रोकवरती यायचं, स्ट्रोकवरती. ओके, स्ट्रोकवरती याच्यानंतर इलेक्ट्रिक बर्न नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणतं इलेक्ट्रिक बर्न इफेक्ट ओपन करायचं आहे, इंटेन्सिटी वगैरे जितकी आहे तितकीच, ट्विस्ट जितकी आहे तितकंच, स्पीड जी आहे फक्त स्पीड एकदम 0% ठेवायची, एकदम कमी करून घ्यायची. ओके, साईज ओके राहू द्या, काही विषय नाही, फक्त स्पीड कमी करायची, लेंथ काय करायची जितका आपला फोटो आहे तिथपर्यंत ठेवायची. ओके, आता खालचा 2 नंबरचा आपला इफेक्ट आहे तो असणार आहे व्हिडिओ इफेक्टमधला, इंट्रो आउट्रोमध्ये यायचं, डायमंड झूम नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. याची इकडे काय हलवाहलवी करायची गरज नाही. ओके, हे तुम्हाला काड्या करायची खूप सवय, काही काड्या करू नका. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, काय करायचं वायब्रेश आपलं व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, पार्टीवरती यायचं आहे, व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची लेंथ एकदम लास्ट बीटपर्यंत वाढवायची म्हणजे एंडिंगपर्यंत व्हिडिओच्या. आता याचं आहे 1 नंबरच्या फोटोपाशी आल्याच्यानंतर काय करायचं, एक आपला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, पार्टीवरती जायचं, शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे, स्पीड एक 56 ठेवा. ओके, इंटेन्सिटी जितकी आहे तितकीच ठेवायची. हाच इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे आणि लेंथ काय करा फोटोची आपली इफेक्टची 1 नंबरच्या फोटोपर्यंत ठेवायची, कमी जास्ती बिलकुल चालणार नाही. ओके, जितकी सांगितली तितकीच ठेवा, तेव्हाच भारी दिसतो हा इफेक्ट अशा प्रकारे. आणि हाच इफेक्ट कॉपी करायचा आहे 1 2 3 4 5 6 नंबरच्या फोटोपाशी येऊन ठेवायचा. हाच इफेक्ट 6 नंबरच्या फोटोपाशी, एकच इफेक्ट आपण परत यूज केलेला आहे, बाकी सगळे एकदम इफेक्ट बरोबर आहेत. ओके, तर मित्रांनो कठीण परिश्रमानंतर आपला जो व्हिडिओ आहे तो बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आता आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. ओके, पण त्याआधी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायची. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकचे व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. सिंपल काय करायचं आहे, वर एक एक्सपोर्टचा ऑप्शन आहे बघा, अशा प्रकारे दाखवतो मला. हे बघा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे, तर ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये एकदम परफेक्टरित्या सेव्ह होऊन जाणार आहे. तुम्हाला एक फक्त गॅलरीमध्ये जाऊन बघायचं आला का नाही. ओके, तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.